अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नित्यसेवा कशी करावी किंवा स्वामी मार्गामध्ये नित्यसेवा कशी करतात किंवा मी नित्यसेवा कशी करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी नित्यसेवा म्हणजे काय? खूप जणांना प्रश्न पडतो की मला महाराजांची सेवा करायची आहे पण सुरुवात कुठून करावं समजत नाही. तर बघा, सगळ्यात सोपं काय असेल ना, तर ती नित्यसेवा आहे ज्याला कुठलंच बंधन नाही. आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो अर्थात त्याला बंधन येतात आणि आपल्याला त्या बंधनांचं पालन, त्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं असतं. पण नित्यसेवा अशी सेवा आहे की जगाच्या पाठीवर कुठलंच बंधन नाही. पण हो, नित्यसेवा नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की नित्य, दररोज सेवा करायची. आता काय सेवा करायची? तर बघा, रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करायचे. स्वामीचरित्र सारामृतामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. तर रोज 3 अध्याय म्हणजे समजा गुरुवारी आपण पठण चालू केलं तर पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय पठण करायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 4था अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय पठण करायचे. अशा प्रकारे रोज 3 अध्याय पठण करायचा. 21 अध्याय 7 दिवसात पूर्ण होणार. मग 8व्या दिवशी पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आणि असा क्रम चालू ठेवायचा. त्यानंतर 11 माळी जप. आता जप का करायचं? तर माणसामध्ये दोष असतात. जगात कुठेही असा मनुष्य नाही की त्याला दोष नाही. माणसाला लोभ आहे, राग आहे, मदमत्सर आहे, हे जे काही आहेत ते माणसातले दोष आहेत. जर आपल्या शेजारचं कोणी एखादी नवीन वस्तू त्याच्या घरी आणलं तर आपल्यालाही वाटतं की आपणही ते आपल्या घरी आणायचं. म्हणजे काय? तर मोह झाला. आणि प्रपंच म्हणलं तर या सगळ्या गोष्टी होतच असतात. तर 11 माळी जप आहे ना, तर या दोषासाठीच आहे. 11 माळीमध्ये 1 माळ आपल्या कुलदैवतासाठी असते, आपल्या पितरांसाठी सुद्धा असते बरं का 1 माळ, आणि शेवटची माळ आपल्या स्वतःसाठी असते. आता तुम्हाला वाटेल एवढ्या माळी यांच्यासाठी कशाला करायचं, मला तर माझ्यासाठी करायचं आहे. तर तसं नाही. आपल्या आयुष्यातील प्रगती रोखण्यासाठी, आपल्या अडचणीमध्ये भर पाडण्यासाठी आपले दोष कारणीभूत आहेत आणि आपण खूप काही बँक बॅलन्स घेऊन आलो आहे मागच्या जन्माच्या भोगाचा, आणि ते भोग भोगल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही, आपल्याला समाधानाची प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी 11 माळी जप करायचा असतो. जर 11 माळी जप करण्यासाठी 20-25 मिनिट एखाद्या ठिकाणी बसू शकत नाही तर तुम्ही तुमचं काहीही काम करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं जप करू शकता. तुम्ही कुठेही कुठूनही नित्यसेवा करू शकता. नित्यसेवा देवासमोर किंवा महाराजांसमोर बसूनच करायची असं नाही. आपल्याला जसं जमतं तशा प्रकारे आपण करू शकतो. घरात काम करत, प्रवास करत आहात तरीही आपण नित्यसेवा करू शकतो. नित्यसेवेचा फक्त एक नियम आहे, मांसाहार करून नित्यसेवा अजिबात करायची नाही. या सेवेत सातत्य ठेवायचं. 1 महिना, 1.5 महिना करून बघा, खूप छान अनुभव येतील. या सेवेने तुम्ही खूप मोठे व्हाल, करोडपती व्हाल असं अजिबात नाही म्हणत मी. पण हो, मनशांती नक्की होईल, अडचणीतून मार्ग भेटेल, एखादं संकट सहज जाईल. स्वामी महाराजांची नित्यसेवा ही केवळ कर्मकांड नसून ती स्वामींशी जोडली जाण्याची एक भक्ती मार्ग आहे. या सेवेमुळे मनाला शांती मिळते आणि जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. ही जी माहिती आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल अशी आशा करते आणि आपला व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.